तळपती श्रवण
निरंतर रहे ठिकाना दास पितांबर आवड़े निरंतर आवड़े निरंतर तुक मन माझे जी सर्व सुख तुक मन माझे जी सर्व सुख माझे जी सर्व सुख तुक मन माझे जी सर्व सुख तुक मन माझे जी सर्व सुख तुक मन माझे तुक मन माझे जी सर्व सुख तुक मन माझे जी सर्व सुख तुक मन माझे जी सर्व सुख पायना सिमुख आवडीने पायना श्री मुख आवडीने पायना सिमुख आवडीने तुलसियार गळा कासे पितांबर तुलसियार गळा कासे पितांबर पायना श्री मुख पायना श्री मुख आवडीने तुळसियार कासे पितांबर तुळसियार कासे पितांबर निरंतर ठिकाण निरंतर आवडे निरंतर हे ठिकाण तुलसियार गळा कासे पितांबर तुलसियार गळा कासे पितांबर निरंतर आवड निरंतर कासे पितांबर हरे गोपाल गोपाल कुमार टोकार कुमारी गोपाल कुमार टोकार कुमार कुमार कुमारी विठोबार कुमार जय विठोबार कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार कुमार हे गोपाल कुमार हे गोपाल कुमार विठोबार कुमार हेलो हेलो ट्रबल कमी कर बेच दे थोड़ा सा मॉनिटरला हेलो हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम
हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा ते आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे 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 आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला तो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करता बरोबरी दुरावसी करता बरोबरी दुरावरी करता बरोबरी दुरावसी दुरी बरोबरी दुरावरी भवाची पुरी वावसी भवाचे पुरी भाव भवाचे पुरी भाव काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाची करता बरोबरी दुरावसी दुरी बरोबरी दुरावसी करता बरोबरी दुरावसी दुरी बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी भवाचे पुरी वावसी भवाचे पुरी वावसी ठोबा रखुमाई
गोपाल कुमार विठोबार कुमार. पुढे या, पुढे. आजची पहिली कीर्तनाची चाल हरिभक्ती पारायण गाथा मूर्ती समाधानजी महाराज पाटील. इकडनं दे ना ते त्याचं कमी कर थोडं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. 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 नाही तरी गेला जन्मवाया. नाही तरी गेला जन्मवाया. करता बरोबरी दुरावसे दोरी. करता बरोबरी दुरावसे दोरी. नाही तरी गेला जन्मवाया. नाही तरी गेला जन्मवाया. करता बरोबर धुरावेसे दोरे. करता बरोबर धुरावेसे दोरे. भावाची पोरी वावसी. भवाचे पोरी बाबाचे पुरे वाबजे वाबजे.
जलद जलद करता बरोबरी दोरावस दोरी करता बरोबरी दोरावस भवासी पुरी वावसे भवासी आवाज है थोड़ा
तुकाराम महाराज की जय, सद्गुरु शोभ महाराज की सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भावाची पुरी वाहावसी, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी, समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुगुटे झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीन शंभो, मज कोण तारी रे प्रभो, मज कोण तारी रे, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये, हे दुःख भंजन मारुति नंदन, हे दुःख भंजन मारुति नंदन, सुन ले मेरी पुकार पवन सुत, बिनती वारंवार पवन सुत, बिनती वारंवार, हे दुख भंजन मारुति नंदन, हे मारुति नंदन, सुन ले मेरी पुकार पवन सुत, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार परमात्मा श्री पांडुरंगाचे कट्टर अनुयायी भक्त वैष्णव शिरोमणी वैराग्य राग रसिक देहू निवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा शब्दाच्या संख्येनं चरणाच्या अक्षरांच्या कडव्यांच्या संख्येनं छोटा अगदी 3 चरणाचा परंतु अर्थाच्या दृष्टीनं मानवी जीवनाच्या कल्याणाचं सूत्र सांगणारा अभंग आहे. विठाला या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय मानवी जीवनाचं उद्धाराचं अंतिम सूत्र तुमच्या माझ्या समोर अत्यंत सोप्या सुलभ शब्दामध्ये मांडतात. या अभंगावरती निरूपण करण्यापूर्वी
ज्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत ते निमित्त आपल्या सगळ्यांना माहीत आहे. गेल्या 1 वर्षापूर्वी ज्यांचं दुःखद असं निधन झालं, आणि या परिवाराला वयाच्या 61व्या वर्षी जे सोडून गेले ते वैकुंठवासी परमश्रद्धेय परमपूजनीय बाळकृष्णजी दामोदर गोडसे, एक अत्यंत गोड, सदाचारी, सद्गुणी, आचार विचार संपन्न, संबंध आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येक पावलागणिक आपल्या शब्दानं कुणाचं अंतःकरण दुखावणार नाही. आपल्या शब्दानं आपल्या पावलानं कुणाला दुःख होणार नाही, कुणाला त्रास होणार नाही. जन्मापासून तर वयाच्या 61 वर्षापर्यंत जाणतेपणे ज्यांनी जीवन जगलं, एक क्षणही आयुष्यामध्ये अजाणतेपणा आला नाही, असं एक अत्यंत गुणी अलौकिक असं व्यक्तिमत्व वैकुंठवासी बाळकृष्णजी दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव आदरणीय रामदास भाऊ आणि चिरंजीव गणेश, त्यांची कन्या सौभाग्यवती अनिता शरद देवगिरे, त्यांच्या बहिणी गंगा भागीरथी यमुनाबाई किसन चौहान, गंगा भागीरथी नंदाबाई शिवाजी जाधव, त्याचप्रमाणे गंगा भागीरथी शकुंतला मुरलीधर फडोळ, सौभाग्यवती मीराबाई तुकाराम थेटे, त्यांच्या भाऊजाई सौभाग्यवती सुशीला संजय गोडसे, त्यांचे भाऊ श्री संजय दामोदर गोडसे, धनंजय गोडसे, त्यांचे जावई शरद भाऊ देवगिरे, सचिन शिवराम घाटोळ, ही सर्व मंडळी, त्यांच्या सुना राजेश्वरी रामदास गोडसे, सोनाली गणेश गोडसे, वर्षा धनंजय गोडसे, संपूर्ण गोडसे परिवार, देवगिरे परिवार, घाटोळ परिवार, पडोळ परिवार, थेटे परिवार, शिंदे परिवार, चव्हाण परिवार, जाधव परिवार, या परिवाराला सुखदुःखाचे साक्षीदार म्हणून त्यांच्या वाटचालीमध्ये संबंध आयुष्यामध्ये ज्या ज्या मंडळींनी साथ दिलेली आहे असे सर्व आप्तेष्ट स्वकीय इष्टजन मित्र परिवार, या निमित्तानं आजची ही पुण्यस्मरणाची वर्षश्राद्धाची फॅन बंद करा. श्रद्धांजली पर कीर्तन सेवा आदरणीय दादांच्या चरणी समर्पित करायचे. त्या निमित्तानं ज्यांच्या सूचनेनं मला आजचं हे निमंत्रण प्राप्त झालं ते या परिसराचं वारकरी वैभव, परमश्रद्धेय परमपूजनीय हरिभक्तीपरायण आदरणीय पंढरी बाबा सहाणे यांची आणि देवगिरे भाऊंची, गणेश भाऊंची, रामदास भाऊंची चर्चा झाली आणि त्यातून मला आजची ही कार्यक्रमाची सूचना या मंडळींनी केलेली आहे. या निमित्तानं नाशिक जिल्ह्याच्या वारकरी पंथाचे गुणीरत्न, गानवैभव, गुणीवैभव, सदाचारी, सद्गुणी, हरिभक्तीपरायण गोरख महाराज गतीर, त्याचप्रमाणे गाथामूर्ती हरिभक्तीपरायण समाधान महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगावरती याच परिसरातील, नाव काय पाठ नाही मला तुझं, शुभम महाराज, गाव पिंपळद, निफाडचं, नाशिकमध्ये. पहिल्यांदाच मला अंदाज येतोय, पण खूप छान हात आहे, खूप चांगलं वाजवणं आहे, वजनदार आहे.
छान आहे. माझे नित्य सहकारी हार्मोनियम वादक, हार्मोनियमचार्य म्हणावं लागेल तुम्हाला. छान वाजवतात. माऊली भागवत काय सोबतीला असतात माझ्या. सर्व टाळकरी मंडळी, सर्व मंडळी, या परिसरातील, या गावातील, आसपासच्या शेजारील गावातील वारकरी संप्रदायाची सर्व आधारवड आपण आहात. आम्ही पुढे जरी असलो तरी आमच्या पुढे असण्याला जेवढं महत्त्व आहे त्याच्यापेक्षा काही हजार पटीनं तुमच्या मागे असण्याला महत्त्व आहे. तुमच्यामुळे संप्रदाय धग धरू नये. तुम्ही फक्त प्रेमानं, आदरानं आणि भावनेनं येता, हा तुमच्यातला सगळ्यात मोठेपणा आहे. माझ्या समोर कीर्तनासाठी उपस्थित बसलेले या परिवाराचे सर्व आप्तेष्ट, स्त्री पुरुष महिला अबाल वृद्ध, सुंदर अशी संशिष्टीम, आजच्या या श्राद्धाच्या निमित्तानं आदरणीय बाळकृष्ण दादांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या बागेतली फुलं आणलेली आहे. विठाला या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तुमच्या माझ्या जीवनाला, स्वर आयुष्याला एक अत्यंत मोलाचा मानवी जीवनाचं अवलोकन केल्यानंतर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना, राहू दे ते वाऱ्याने विजणारच आहे, फॅन बंद झाला म्हणून विजलंय ते. आता शांत बसा, लक्षपूर्वक ऐका. मी शिस्तीला थोडासा कडक आहे कीर्तनामध्ये, तो प्रोटोकॉल सांभाळलाच पाहिजे. लक्ष नसेल तर या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अत्यंत महत्त्वाचं कल्याणाचं, उद्धाराचं सूत्र या अभंगाच्या द्वारा देतात. भाषा इतकी सोपी आहे, इतकी सोपी भाषा कुठल्या अभंगात नाही. जगद्गुरूंच्या अनेक अभंग आहे, पण सामान्य माणसाला, वेड्याला सुद्धा अभंगाचा अर्थ कळावा इतका सोपा अर्थ आहे. महाराज म्हणतात, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही विठ्ठलाला भजा. दैनंदिन जीवनातली रोजची भेटणारी माणसं आहे. जगद्गुरूंना वाटतं या समाजाचं, या माणसांचं हित व्हावं, यांचं कल्याण व्हावं, यांचा उद्धार व्हावा. कारण उद्धाराच्या मार्गानं, कल्याणाच्या मार्गानं, हिताच्या मार्गानं ही मंडळी जाताना दिसत नाही. मग अशी मंडळी ज्या वेळेला जगद्गुरूंच्या समोर येतात त्यावेळेला जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांना म्हणतात, ऐका ना, इकडं लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो. जाऊ द्या, द्या सोडून जे झालं ते. बीत गई सो बीत गई, तकदीर का शिकवा कौन करे, जो तीर कमान से निकल गई उस तीर का पीछा कौन करे. कबीर ने कह दिया तो तुकोबा सुनाने लगे, मागे झाले ते पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. आता मी तुम्हाला सांगतो, जाऊ द्या, जे गेलं ते सोडून द्या, मी सांगतो ते करा, विठ्ठलाला भजा. आत्मीयतेचं नातं बोलले तुकोबा. लोकांनी प्रतिप्रश्न केला, महाराज नाही बसलं तर काय होईल. अंतःकरणापासून तुकोबा म्हणतात, अरे बाबा हो, नाही बसलं तर मिळालेला जन्म वाया जाईल ना. खरंय महाराज, तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला, मान्य आहे. पण गुंतलेलो आहोत संसारात, खांद्यावरती जबाबदारी आहेत, खूप गुंतलो आहोत. एकदा का या संसाराच्या गुंत्यातून बाहेर आलो ना, यातनं एकदा का पाय मागे घेतला ना, की मग परमार्थ करायला मोकळे. महाराज म्हटले, कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार. थोडा जरी केला तरी पूर्ण होतो, त्याचं नाव परमार्थ. या संसारातून मागे कितीही वेळा पाय घेण्याचा प्रयत्न केला तर या संसारातून पाय एकदा का टाकला की तो पुन्हा मागे घेता येत नाही. याच्यात रिव्हर्स गिअर सिस्टीमच नाही. याच्यात सारखा पुढं 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 पाऊल टाकावा लागतो. याच्यातून बाहेर तुम्ही येऊ शकत नाही. अनेकांनी संसार करण्याचा प्रयत्न केला, अनेक संसारामध्ये गुंतून गेले, अनेक संसारामध्ये डुंबून गेले, शेंडी सकट बुडाले. काही म्हटले आम्ही संसार पूर्ण केला, पण त्या फक्त वल्गना
मारल्या, संसार कुणी पूर्ण करू शकलं नाही, कुणीच पूर्ण करू शकलं नाही. त्याच्या इतका जगात कुणी श्रीमंत नव्हता, त्याच्या इतका जगात कुणी विद्वान नव्हता, त्याच्या इतका जगात कुणी सामर्थ्यवान नव्हता, त्याच्या इतका जगात कुणी बलवान नव्हता, सामर्थ्यवान नव्हता, शक्तिवान नव्हता, विद्वान नव्हता, पंडित नव्हता, कुणीच नव्हता. अलौकिक व्यक्तिमत्व, त्याच्या इतकी श्रीमंती कुणाकडे नव्हती, त्याच्या इतकं मोठं कुटुंब कुणाचं नव्हतं, त्याच्यासारखा ज्योतिषी कुणी नव्हता, त्याच्यासारखा वास्तू विशारद कोणी नव्हता. त्याचं नाव राजा रावण. राजा रावण. कुटुंबाचा जर विचार केला तर कुठल्याही पक्षातून उभा राहिला असता तर बिगर प्रचाराचा निवडून आला असता, कोणीच तिकीट द्यावं अशी वाट पाहावी लागली नसती. त्याचं नाव राजा रावण. बायका किती होत्या इकडं बघा, बायका किती होत्या राजा रावणाला, इकडं बघा बायका किती होत्या, उत्तर द्या. 80,000. तुम्ही जळू नका त्याच्यावर, त्याला 80,000 होत्या. तुमच्या पोटात गोळा यायचं काही काम नाही, त्याच्यात तेवढी धमक होती. आपल्यात तेवढी धमक किती कबूल झाली हो लगेच नाही, आपल्यात तेवढी धमक नाही. आपल्याला एकीनंच बेजार केले, वाळून गेले माणसं, वाळून. सध्या माणसांच्या तब्येती अशा झाल्या आणि बायकांच्या तब्येती खरे खोटे हा म्हणतात. तो किती प्रामाणिक हो, इतके प्रामाणिक माणसं पाहिजे. समाधान झालं, समाधान बाबा. त्याच्या इतका कुटुंब नव्हतं. 80,000 बायका, 1,00,000 नातू, 1,25,000 पण तू बर का. काय शक्ती होती. कैलास पर्वत उखडला होता, कैलास पर्वत. हो, त्याच्यासारखा ज्योतिषी कोणीच नव्हता. 12 राशीचं सूत्र आहे, कसाही प्रश्न विचारा हजर जबाबी होता. सगळे 33 कोटी देव त्याच्या बंदिवासात होते. तो ब्राह्मणाचा पोरगा होता. कोणाचा? राजा रावणाचा बाप पिता ब्राह्मण होता आणि आई राक्षसीन होती. धाडस काय होतं, बाप ब्राह्मण होता, त्याच्या इतका पंडित कोणी नव्हता. चातुर्य जर म्हणाल, एकदा ही जी सोन्याची लंका आहे ही राजा रावणाची नव्हती माऊली, ही रावणाची नव्हती. ती भगवान शंकरानं प्रिय पत्नी पार्वतीला भेट देण्यासाठी निर्माण केली होती. आपला भाऊ कुबेरा करवी तिची वास्तू शांती करायची होती. राजा रावणा इतका वास्तू तज्ञ, वास्तू विशारद कोणीच नव्हता. भगवान शंकरांनी सेवकांना सांगितलं, वास्तू तज्ञ हवा आहे, पूजा करायची आहे, असे मंत्र म्हटले पाहिजे का मी प्रसन्न झालो पाहिजे, बोला सांब प्रसन्न करायचा आहे. नाव आलं राजा रावणाचं, राजा रावण वास्तू शांती आला, असे मंत्र म्हटले. भगवान शिव प्रसन्न झाले आणि राजा रावणाला म्हटले, हे द्विजवरा, तुला इच्छादान द्यायचंय, मला खूप प्रसन्न आहे, खूप प्रसन्न आहे, इच्छादान द्यायचंय, जे लागेल ते माग. हुशार होता, ब्राह्मणाचा होता, धाडसी होता, आई राक्षसीन होती. भगवान शिव म्हटले, जे पाहिजे ते माग. म्हटल्यानंतर राजा रावण म्हटला, शब्द मागे घेणार नाही ना? शिव म्हटले नाही. मग जिची वास्तू शांती घातली ना, ती सोन्याची लंकाच पाहिजे, देऊन टाकली. काय मंत्र म्हटले असतील, कसे शिव प्रसन्न झाले असतील, ऐका. त्याचं स्तोत्र आहे. मी बोलल्या बोलल्या तुमच्या ओठावरती येणार आहे, मनामध्ये घुमणार आहे. शिवतांडव स्तोत्र. ओम शंकरा शंकरा जटाटवी जल जल प्रवाह पावितस्थले
जटाटविक जल जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबिदाम्बुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वय चकार चंद दंडो तनोतुन शिव शिव तनोतुन शिव शिव जटाकटा संभ्रमण भ्रमण निलिंप निर्जरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वलल लाटपट पावके किशोर चंद्रशेखर रति प्रतीक्षणं मम ओ रति प्रतीक्षणं मम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः ओम नमः शिवाय 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 जटाटविक जल जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबिदाम्बुजंग तुंग मालिका शिव प्रसन्न झाले लंका दिली सोन्याची सामर्थ्य शक्ती ज्ञान पांडित्य विद्वत्ता सर्व काही होतं त्या राजा रावणाच्या सुद्धा इच्छा होत्या संसार पूर्ण करण्याच्या इकडे लक्ष द्या पण राजा रावण संसार पूर्ण करू शकला नाही एक दिवस तो गेला म्हणजे मेला तसेच आपल्याही आयुष्यातला तो एक दिवस ठरलेला आहे या भवसंसार नदीतून तरुण जायचं असेल तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाला भजा लोकांना पटलं महाराज पटलं लोकांना आम्ही विठ्ठलाला भजायला तयार आहोत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांना म्हटले महाराज विठ्ठलाला भजण्यासाठी काय लागतं महाराज म्हटले काहीच लागत नाही मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो देवाला एका गोष्टीशिवाय दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही आणि देवाला काय लागत असेल तर देवाला फक्त अंतःकरणातला शुद्ध भाव लागतो तो भाव बाळकृष्ण दादांकडे होता त्याच भावामध्ये त्याच श्रद्धेमध्ये त्याच भावनेमध्ये त्यांच्या जीवनाचा अंतिम दिवस झाला देवाची पूजा केली बसले पांडुर्लीला सप्ताह चालू होता दोन्ही चिरंजीवांनी सांगितली कन्यांनी मला हकीकत सांगितली अलौकिक व्यक्तिमत्व होतं अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका मने सुखा पार नाही दादांचा मृत्यू झालाच नाही त्यांच्या सद्गुणांना अमर कीर्ती मिळाली शरीर तर एक दिवस जळणारच आहे विठ्ठला 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 हा भाव आहे जगद्गुरूंचा तुकोबाराय सांगतात आणि सांगतात सांगणाऱ्यांचा जर विचार केला आज ना तर एवढे सांगणारे आहेत ऐकणारेच नाही त्यांना सांगणाऱ्यांचा इतका विचार आहे सध्या जो तो उठून सांगतोय आम्हाला तुमची सेवा करण्याची फक्त एकदा संधी द्या सध्या चालू आहे ना बाबाही पाठीमागे राहिले नाही त्याच्यात आता बाबा पुढे निघाले राजकारणी पुढे निघाले समाजसेवकही राजकारणाच्या सोबत आले सगळ्या गोष्टी सांगणारे इतके आहेत ऐकणारे कुणी नाही इतके सांगणारे का फरक पडत नाही महाराज का फरक का पडत नाही
सांगणाऱ्या माणसाचा जर अधिकार असेल तरच समाजावरती त्याचा परिणाम होतो. अधिकार लागतो. अधिकार म्हणजे काय? आधी करा आणि मग सांगा. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायाचा अधिकार आहे का? 100% अधिकार आहे. तुकोबारायाचा परिणाम जगावरती झाला नाही का? जगानं तुकोबारायांचे विचार डोक्यावरती घेतलेले आहेत. तुकोबारायांच्या एका अभंगावरती PhD करण्यासाठी विद्यापीठं निर्माण झालेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देशात नाही जगात तुकोबारायांना डोक्यात घेतलंय. जगात अधिकार तुकोबारायांचा. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. वेदाचा अर्थ आमाशीच ठावा. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. वेदाचा अर्थ आमाशीच ठावा. वेदाचा अर्थ आमाशीच ठावा. येराने वहावा भार माता. भार माता. हे राणी बाबा भार माता. भार माता. येराने भार माता. भार माता. भार माता. हे राणी बाबा भार माता. भार माता. भार माता. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. वेदाचा अर्थ आमाशीच ठावा. वेदाचा अर्थ आमाशीच ठावा. वेदाचा अर्थ आमाशीच ठावा. अधिकार असावा लागतो. अगोदर माणसांनी करावं, स्वतः नाही करायचं, लोकांना सांगायचं. परिणाम होईल का जगावरती त्याचा? नाही. सध्या जगात सगळ्यात जास्त आहे ना, सध्या फक्त प्रदर्शन चालू आहे. काय चालू आहे? सध्या मार्केटिंगचा डिमांड आहे. कशाचं आहे? मार्केटिंगचं डिमांड आहे. हो, म्हणजे कीर्तनकार सुद्धा जर मार्केटिंग नाही केली तर चालत नाही. सध्या कीर्तनकाराला जर त्याची रेंज वाढवायची असेल, आता कोणती रेंज ते तुम्ही लक्षात घ्या. कीर्तनकाराला जर त्याची रेंज वाढवायची असेल तर कीर्तनकार सुद्धा मार्केटिंग म्हणजे अपडेट पाहिजे. नाही का? आवाजात ताकद आहे राजा. हो, मला थोडाफार स्वर आहे, त्यांच्या इतका नाही. तितकं जमतही नाही मला. आपलं जे आहे ते आपण मान्य करावं. पण त्यांच्या आवाजात जी क्वालिटी ना महाराज, ती क्वालिटी एखाद्या TV स्टारच्या सुद्धा आवाजात नाही. हे मी सांगतोय, गोरख महाराजांची. पण ही लोक प्रभावानं, प्रलोभनाने, मार्केटिंगनी यांना छंद नाही. खूप आहेत. हे साधा होता माझा मित्र, सोबतीलाच आम्ही जवळजवळ 17 ते 18 कॅसेटला कोरस केलं. त्यावेळेला मी ज्ञानेश्वर मेश्राम बोधेबाबांसोबत होतो ना मी देवीदास धर्मशाळेमध्ये. हो, सांगण्याचं तात्पर्य असं, सध्या जगाला फक्त दर्शन पाहिजे. जगाला काय पाहिजे? दर्शन. प्रभाव कुणाचा पडत नाही कुणावरती. अगोदर स्वतः करावं लागतं बरं का. मी सांगत होतो वर्ष श्राद्धाला, मातोश्री बसल्यात माझ्या पुढे, यमुनाबाई, त्यांच्या मनातल्या भावना आहे. त्या भावना मगाशी दिसत होत्या मला. वर्ष श्राद्ध घातलं, मोठं जेवण दिलं, कीर्तन प्रवचन ठेवलं. प्रेम आहे, अपार श्रद्धा आहे. आणि हा परिवार आदर्श परिवार आहे, सद्गुणी परिवार आहे, आचार विचार संपन्न परिवार आहे. एक मुलगा देशाच्या सेवेकरता होता आणि एक मुलगा मातीच्या सेवेकरता होता. लक्षात येते?
आई जिवंत राहते, मेल्यानंतर सुद्धा बाप जिवंत राहतो. तुम्हाला वाटतं मेल्यानंतर बाप जिवंत राहावा? सद्गुणांनी, सदाचारांनी, विचारांनी, संस्कारांनी दादा जिवंत आहे, नित्य जिवंत आहे. अलीकडे एक प्रथा आली, तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही. वर्ष श्राद्धाला पाहुणे येतात, वर्ष श्राद्धाला पाहुणे येतात. टोप्या, टॉवेल, शाल, पातळ साडी आणतात. कशाला? कुणाला? कुणाला? अरे तुम्हाला विचारतोय, बोला ना. मला घालायची तुमच्याकडे पण झाली का? टाळ्या वाजवा, आम्ही टाळ्या वाजवा तुमच्याकडे. आमच्याकडे किमान एका वर्ष श्राद्धाला 1000 टोप्या टावल्या तर किती. आम्ही बोलून 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 ते कमी केले. बाप जिवंत ठेवायचं आहे, बापाच्या नावाचं झाड लावा. बाप जिवंत ठेवायचं आहे, बापाच्या नावाचं झाड लावा. मोठा आंबा लावा, मोठा वड लावा, मोठा पिंपळ लावा. एक वडाचं झाड काही कोटी लिटर पाणी जमिनीत साठवून ठेवतं, कोटी. एक पिंपळाचं झाड काही लाख लिटर पाणी जमिनीपेक्षा खाली 60-70 फुटापर्यंत घेऊन जातं आणि भूजल साठा वाढवतं. बापाचं आयुष्य 60 वर्षाचं असेल, वड जर लावला तर 200 वर्ष जगेल. बाप 200 वर्ष जगेल. बापाची राख नदीला नका टाकू, बापाची राख झाडाच्या मुळाशी टाका. असं वाटेल त्या झाडाला खत घालताना, राख घालताना, माझ्या बापाला भूक लागली, मी त्याला जेवण देतोय. उन्हाळ्यात त्या झाडाला पाणी घालताना असं वाटेल, माझ्या बापाला तहान लागली, मी त्याला पाणी वाचतोय. मुली नाही लावा, मुली नाही लावा, सासरमध्ये लावा. बापाच्या नावाचं झाड माहेरमध्ये लावा. या फोटोच्या खाली, या पत्रिकेत जेवढी नावं आहेत त्या प्रत्येकानं आदरणीय दादांच्या स्मरणार्थ एक एक झाड लावा. ती खरी श्रद्धांजली ठरेल. बाकीचं सगळं खोटं आहे, बाकीचं सगळं खोटं आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, कारण त्यांचा अधिकार आहे. आजचा कीर्तनकार तुम्हाला सांगतो, कारण त्याही कीर्तनकाराचा अधिकार आहे. मी आई सांगणारा आणि बाप सांगणारा कीर्तनकार नाही. कारण सध्या आईची किंवा आई सांगणारा बाप कीर्तनकार आणि बाप सांगणारा कीर्तनकार 50,000 रुपये दराचा आहे. विठाला पंढरी बाबाचं माझं थोडंसं खटका उडतो. म्हणलं बाबा, तुमच्याकडे जास्त मोठे नियोजन असले की तुम्ही महागडे कीर्तनकार सांगता. आणि या परिसराला या स्तरापर्यंत टिकून ठेवला असन प्रदूषणापासून तर पंढरी बाबांनी टिकवलं. प्रदूषण होऊन देत नाही. प्रहार करतात बाबा, बोलतात, राग पत्करतात, रोष पत्करतात, पण बोलतात. माझ्या डोळ्यासमोर आहे. सांगतात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय. अधिकार आहे, लोक ऐकतात, अधिकार आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा अधिकार आहे, पण समोर बसणाऱ्या माणसांचा अधिकार आहे का? तुकोबारायांनी आपल्या डोळ्यासमोर जो जो समाज आहे त्या प्रत्येक वर्गाचं तुकोबारायांनी निरीक्षण केलं आणि ज्याला ज्याची गरज आहे ती दिशा त्याच्या जीवनाला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी दिली. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, साय मुझे
जसा अधिकार आहे तसा तसा उपदेश जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांनी आपल्याला दिलेला आहे. तसा तसा उपदेश दिलेला आहे. ज्याला जी भाषा कळते त्या भाषेतून उत्तर दिलं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांनी. कधी कधी पायाला लागले, लागोनिया पाया करे टाळी बोला मुके नाम, बोला मुके नाम. करे टाळी बोला मुके नाम, करे टाळी बोला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुके नाम, करे टाळी बोला मुके नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुके नाम, करे टाळी बोला मुके नाम, मुके नाम. पाया विनवितो तुम्हाला. पायाला लागले. ज्यांना शक्य नाही त्यांच्या दारापर्यंत गेले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ज्यांना नाहीच कळत सांगून 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 थकले तरी नाही कळत. शेवटी एक दिवस गेले, म्हटले अरे बापा पोराच्या वयाचा आहे. बाप पोराला सांगून 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 थकला. पोरग व्यसनाला लागलं, दारू प्यायला लागलं. एक दिवस त्याचा पाय मोडला. बापाने दवाखान्यात नेला. वर्ष 6 महिने घरी बाजेवरती खाटेवरती राहिला. परत मित्रांच्या संगतीत गेला. परत दारू प्यायला लागला. बाप वैतागला. बाप त्याला म्हणला अरे बापा तुझ्या पाया पडतो पण ही संगती सोड. सध्या प्रत्येक पालक टेन्शन मध्ये बरं का. प्रत्येक पालक, प्रत्येक बाप टेन्शन मध्ये. 2 गोष्टीमध्ये टेन्शन आहे बाबाला. एक तर जी छोटी मुलं आहे 10वी पर्यंतची, त्यांच्या आईबापाला टेन्शन एकच आहे, मुलगा मोबाईल शिवाय राहत नाही. आणि पोरीच्या आईला पण टेन्शन आहे, मुलगी मोबाईल शिवाय राहत नाही. टेन्शनच आहे. बाप पोराला सांगतो बाळ्या मोबाईलचा वापर चांगला नाही, मोबाईल चांगला नाही बाळ्या. अरे मोबाईल वापरू नये, डोळ्याचं वाटूळ झालं बाळ्या, मोबाईल चांगला नाही. बाळ्या मोबाईल काय पाहतो तू. पोराला काय सांगतो, तुझी लायकी का सांगायची. विठाला मुलगी अभ्यास करत होती, आई चपात्या लाटीत होती. चपात्या लाटता लाटला आईला मोबाईलचा फोन आला. अर्धा तास 40 मिनटं 42 मिनटं 1 तास आई मोबाईलवरती बोलली. मुलगीनं मोबाईल घेतला, कंटाळाला, मोबाईलमध्ये पाहायला लागली. मुलीची आई मुलीला सांगू लागली दीदी मोबाईलचा वापर चांगला नाही आणि ती मोबाईलवर आहे. वाटोळं कोणी केलं नाही तुमचं. जरा आतमध्ये जरा डोकून पहा कशाचा परिणाम आहे. घरात जो चित्र आहे ना, घरात जे चित्र त्याचं अनुकरण मुलांवरती होतं. मला काय सांगायचं आहे तुम्हाला जर समजलं असेल तर मी याच्यावरती पडदा टाकतो. मी याच्यावरती पडदा टाकतो. समजून घ्या मोबाईलचे किती तोटे झालेत आणि अजून किती तोटे होणार आहेत. ते कीर्तनात सांगण्यासारखं नाही आहे. छोटे छोटे मुलं आहेत 15-15, 20-20 वर्षाची, त्यांच्याकडे 30-30 हजाराचे मोबाईल आहे. बापाला काही वाटलं नाही देताना किती पोरगा कमवतोय. छोटी मुलगी आहे 10वी 11वीला जाणारी, 12वीला. 30-30 हजाराचे मोबाईल आहे त्यांच्याकडे. तुम्हाला माहितीच नाही एवढे पोरापुरींचे फेसबुकला याला त्याला अकाउंट आहे. तुमच्या मुलीचं अकाउंट कुठे आहे तिच्या बापाला नाहीला नाही माहिती एवढे तिचे अकाउंट आहेत. पैशाला किंमत आहे, पदाला किंमत आहे, प्रतिष्ठेला किंमत आहे, ताकदीला किंमत आहे, गुणाला किंमत आहे, ज्ञानाला किंमत आहे, सौंदर्याला किंमत आहे, सगळ्याला किंमत आहे. मायबाप या सगळ्याला काळाची मर्यादा आहे. पदाला किंमत आहे, काळाची मर्यादा आहे. प्रतिष्ठेला किंमत आहे, काळाची मर्यादा आहे. श्रीमंतीला किंमत आहे, काळाची मर्यादा आहे. ताकदीला किंमत आहे, वयाची मर्यादा आहे. सौंदर्याला किंमत आहे, वयाची मर्यादा आहे. ज्ञानाला किंमत आहे, त्यालाही वयाची. मेल्यावर कोण विचारणार आहे आपल्याला. गुणाला किंमत आहे, ताकदीची मर्यादा आहे. ताकद संपली, गुण संपला. मेलं तरी माणसाची कीर्ती शिल्लक राहते. त्या गोष्टीचं नाव आहे चारित्र्य.
मेलं तरी शिल्लक राहते. काय कमवायचं असेल तर हात जोडून पाया पडून विनंती करून सांगतो, आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा कमवायला शिकायचं असेल तर शिका. त्या गोष्टीचं नाव आहे चारित्र्य. स्वामी विवेकानंदांकडे एक परदेशी महिला गेली. स्वामींना म्हटली, स्वामी मला तुम्ही आवडताय, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. स्वामी म्हटले, का गो बाई, माझ्याशी का विवाह करायचा तुला? त्यावेळेला ती म्हटली, मला तुम्ही आवडताय, तुमच्याशी विवाह करायचा आहे. त्याचं कारण असं, मला तुमच्यासारख्या मुलाला जन्म द्यायचा आहे. स्वामीजी म्हटले, मग काय हरकत आहे, या क्षणापासून मी तुझा मुलगा, तू माझी आई. झालं नातं तयार. नातं तयार होतं ना. अधिकार काय पाहिजे? अधिकार. जसा जसा अधिकार आहे तसा तसा उपदेश केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, महाराज अधिकार आहे तुमच्याकडे, पण तुम्हाला अनुभव आहे का? जगद्गुरू म्हणतात, अनुभव आले अंगा आणि ते या जगा देत असे. कधी कधी माणूस वयानं जरी लहान असला तरी त्याचा अधिकार असतो. ज्ञानेश्वर महाराजांचं वय किती आहे? किती वय आहे? 21 वर्ष 5 महिने आणि 3 दिवस. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबारायांचं वय किती आहे? 42 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस. आली देऊ बीज, आले बीज. होळीच्या सणाला परमात्मा श्री पांडुरंग जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबारायला आले आणि तो परमात्मा सुद्धा जगद्गुरूंचं भजन करतोय. तुकाराम 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 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जो स्वतः अनुभव घेतला तोच जगाला दिला. महाराज अनुभव अधिकार आहे, अनुभव आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला विचारलं नाही ना, पण आम्ही तुम्हाला विचारलं आहे का? एखाद्या माणसाने एखादी गोष्ट विचारल्याशिवाय सांगू नये. महाराज म्हटले बरोबर आहे, विचारल्याशिवाय सांगू नये ही गोष्ट मान्य आहे, पण माऊली काय विचारल्याशिवाय सांगू नये यालाही अर्थ आहे. एखाद्या माणसाने जर दारूच्या दुकानाचा पत्ता विचारला तर त्याला सांगावा का? नाही. त्याला हाताला धरायचं, दुकानात न्यायचं, त्याला विचारायचे पैसे आहे का, त्याच्याकडे नसेल तर स्वतः 200 घालायचे, त्याला पाजायची, त्याला काही खायला द्यायचं, गावात आणून सोडायचं आणि एखाद्याचं नाव कानात सांगायचं. म्हणजे हे तर चांगल्या माणसांची कामं आहे. सध्या हेच कामं चालले आहेत, हेच उद्योग चालू आहे सध्या. हो, विचारल्याशिवाय सांगू नये. काय विचारल्याशिवाय सांगू नये याला महत्त्व आहे. तुकाराम महाराजांना माहिती आहे हे लोक आंधळे, हे लोक आंधळे. कोणत्या गोष्टीसाठी आंधळे? हे यांच्या हितासाठी आंधळे. यांचं हित यांना दिसत
नाही पण मला डोळे आहे ना, यांना दिसत नाही पण डोळे मला आहेत ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एखादा आंधळा माणूस रस्त्याने चाललाय, शहाणा माणूस रस्त्याच्या कडेला उभा आहे. शहाण्याच्या समोर आणि आंधळ्याच्या समोर रस्त्यामध्ये एखादा खूप मोठा खड्डा आहे, खोल दरी आहे. दरीच्या या टोकाला दिसणार आहे जो डोळे आहे तो आहे, दरीच्या त्या टोकाला आंधळा माणूस आहे. आंधळा मनुष्य त्या दरीत पडणार. डोळसानं काय करावं? आंधळ्या माणसाने रस्ता विचारण्याची पाठ दिसणाऱ्यानं पाहावी का? उत्तर द्या ना. काय करावं? मी माझ्या मनाचं नाही सांगत, माऊलींची ओवी सांगतो. अंधळा अंध कुपी पडता, देखणे निलावावे सत्पथा, ते विज्ञानांद दुःखी बुडता, त्यासी उद्धारा वयामी प्रार्थितसे. त्याच्या हिताचा रस्ता त्याला सांगितलाच पाहिजे. थांब बाबा, फक्त थांबू नाही, त्याला हाताला धरावं, त्याला चांगल्या रस्त्याला वाटी लावावं आणि मग त्याचा रस्ता सुखकर झाला. ही भावना कुणाची असावी? दिसणाऱ्याची असावी. तुकोबरायांना माहिती आहे हे आंधळे आहेत, मला दिसतंय ना. मग आपल्या हिताचा रस्ता जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांनी सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. सांगतो तुम्हासे बजार विठ्ठला. सांगतो तुम्हासे बजार विठ्ठला. सांगतो तुम्हासे बजार विठ्ठला. तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला वाया. करता बरोबरी दुरावसे गोरे, करता बरोबरी दुरावसे गोरे. नाही तरी तरी गेला जन्म वाया, नाहीतर जन्म वाया जाईल, नाहीतर जन्म वाया जाईल. एक दिवस सगळ्यांचा ठरलेला आहे. एक प्रश्न विचारतो, खूप सोपा प्रश्न आहे, तुम्हाला मला विचारायचा आहे, तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर द्या. प्रत्येकाकडे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. पंढरी बाबा तुमचं वय किती आहे? 55. माऊली तुमचं वय? 56. 55 56. तुमचं 58 आहे का 57 आहे? 42. तुमचं वय किती आहे? हां कमी आहे, 50 50 50 चालू आहे सध्या तुमचं.
जास्ती वयाची पण माणसं माझ्या पुढे बसलेली आहेत, पण बरीचशी मागच्या बाजूला आहेत. तुम्ही तुमचं वय सांगू शकलात. पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे होतं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का? मला तुमचं वय किती आहे ते तुम्ही सांगितलं. पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचं आयुष्य किती आहे द्या ना. म्हटले ना काय काय 50 काय 52 म्हटलं, किती म्हटलं? 51. सांगा ना तुमचं आयुष्य 100 आहे, 90, 95 किती आहे? आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं मगाशी. ताईच्या गळ्यात पडून ती रडत होती. दादांची आठवण आली होती. आई आपल्याला सगळ्यांना वय माहिती आहे. हा बहिणी बसलेल्या पुढे त्या सांगत होत्या का आमच्या सगळ्यात तो लहान होता, आमच्या सगळ्यात तो लहान होता. व्यक्ती एकच असते, पण व्यक्ती एक काम करत नाही, ती 1000 कामं करत असते. तो नुसता भाऊच नसतो, काका असतो, मामा असतो, अण्णा असतो, दादा असतो, कुणाचा बाप असतो, कुणाचा भाऊ असतो, कुणाचा आजा असतो, कुणाचा मुलगा असतो, कुणाचा पती असतो, कुणाचा चुलता असतो. व्यक्ती एक असतो, पण तो 1000 भूमिकेनं काम करत असतो. बरं, 1000 भूमिकेनं काम करत असतो. प्रत्येक जण तुम्हाला विचारलं ना, तुम्ही प्रत्येक जण तुमचं वय सांगू शकाल माऊली? प्रत्येक जण. आयुष्य कोणी सांगत नाही. माऊलींचं मनोगत सांगतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जसं या मृत्यूलोकामध्ये हे आगसखिंड नावाचं गाव आहे, पांढुर्ली नावाचं गाव आहे, पुढे कोणतं आहे? बेलू नावाचं गाव आहे. तसंच या मृत्यूलोकामध्ये एक देह नावाचं गाव आहे. जसं नाशिक जिल्ह्यात आगसखिंड आहे, बेलू आहे, पांढुर्ली आहे, तसं या जीवनात एक देह नावाचं गाव आहे. या आगसखिंडला परंपरा आहे, सोहळ्यांची परंपरा आहे. कशाची? उत्सवांची परंपरा आहे. सामाजिक उत्सव, राजकीय उत्सव, शैक्षणिक उत्सव, आध्यात्मिक उत्सव, पौराणिक उत्सव, गावची जत्रा, यात्रा, गावचा सप्ताह, धार्मिक सोहळे. तसं या देह गावामध्ये सुद्धा सोहळे आहेत. पहिला सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मरणाचा. मधी केला तर होतो, कर्तृत्वानं अनेक सोहळे करता येतात. पहिला सोहळा सगळ्यांचा झाला आहे, दुसरा बाकी आहे. काय नाही म्हणता? कुणीतरी म्हटलं नाही करायचा दुसरा. प्लॅनिंग केलं आहे का? गॅरंटी कशाची आहे? गॅरंटी कशाची आहे? नाही ना. कुरुक्षेत्रावरचं युद्ध चालू होतं. तो आंधळा होता, काय नाव त्याचं? धृतराष्ट्राला दोन्ही डोळे नव्हते. त्याला वरून तर डोळे नव्हते. त्याला वरून डोळे नव्हते गतीर महाराज, तसे त्याला आतूनही डोळे नव्हते. धृतराष्ट्र आंधळा होता, त्याला वरून डोळे नव्हते, आतूनही डोळे नव्हते. मला एक प्रश्न विचारायचा आहे, थोडंसं संवादात्मक आहे. त्या धृतराष्ट्राच्या बायकोचं नाव काय? हां, गांधारी. म्हणजे गांधारी पण तुम्हालाच माहिती, यांना नाही माहिती का? धृतराष्ट्राच्या बायकोचं नाव गांधारी. तिनं काय केलं होतं? पट्टी बांधली होती. कशावर? डोळ्यावर. का बरं? पतीला दिसत नव्हतं. पतीचे जग पाहू शकत नाही, ते जग मला सुद्धा पाहायचं नाही. चूक केली तिनं जर डोळ्यावर पट्टी बांधली नसती तर तिच्या डोळ्या देखत 100 कौरव तिचे मेले नसती. मुलं डोळ्यावर पट्ट्या नका बांधू, काय होत नाही. मोबाईलमुळं काय होत नाही. डोळ्यावर पट्ट्या नका बांधू. गेल्या पट्ट्या उडाल्या तुमच्या, कुठच्या कुठं गेल्या भुर्र. ज्या बापाला आपला मुलगा डोळे असून सुद्धा काय करतो हे कळत नाही, तो बाप धृतराष्ट्र आहे. आणि ज्या आईला आपली मुलगी डोळे असून सुद्धा काही दिसत नाही, ती गांधारी आहे. गांधारी नका हो, वाटोळ होईल. धृतराष्ट्र नका हो, वाटोळ होईल. त्या धृतराष्ट्राचा एक मुलगा मारला. त्या संजयाला दिव्य दृष्टी दिली होती. त्या संजय धृतराष्ट्राला सांगायचा, राजा हा मारला, राजा तो मारला. आता बोटावर मोजण्या इतकी शिल्लक राहिली. त्यावेळेला धृतराष्ट्राने हात धरला संजयाचा. संजया बस रे बाबा, मी घायाळ झालो, माझ्या डोळ्याला
बुबुळं नाही पण त्याच्यातून रक्ताचं पाणी यायला लागलं. शेवटचं उत्तर दे. शेवटचं आता इतके मेले ते नको सांगू. कोण कुणाबरोबर लढतंय ते नको सांगू. अरे बाहेरची लढाई तरी लढणारे अनेक आहे, पण आतली लढाई स्वतःलाच लढावी लागते. ते मी एकटा लढतोय रे. किती मेले ते सांगू नको. शेवटचं उत्तर दे. या युद्धात जगणार कोण आणि या युद्धात मरणार कोण? संजय हुशार होता. संजय म्हटला या युद्धात जगणार कोण आणि मरणार कोण हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. शेवटचं उत्तर देतो. ज्याचं आयुष्य शिल्लक आहे तो जगणार आहे आणि ज्याचं आयुष्य संपलं तो मरणार आहे. इतकं सुंदर मृत्यू कुणाला येतो? मृत्यूची वाट पाहणारी अनेक लोक दवाखान्यात कितपत पडली. अनेक लोक देवाच्या कृपेनं विना दैन्येन मरणम, विना दैन्याचा मृत्यू येणं हा देवाचा आशीर्वाद आहे. ही देवाची कृपा आहे. आपल्याला नाही येत. देवाची कृपा नाही आपल्याकडे. सगळं असून सुद्धा आपल्याला समाधानाची झोप नाही. काय उपयोग आहे? काय उपयोग? काय कशाचाच उपयोग नाही महाराज. शांत झोप लागावी. विना दैन्येन जीवनम आणि अनायासेन मरणम. मरण असावं अनायास, सायासच नसावे. यावं आणि देवानं घेऊन जावं एका क्षणात. असा मृत्यू यावा दादांसारखा. अल्पावधीत आला, कमी वेळात आला, पण नियती पुढे कुणाचं काही चालत नाही. संगमनेरचा माणूस गुजरातच्या रस्त्यावर मरतो का बरं? त्याची जागा तिथे आहे. त्या गरुडाच्या आईचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? माहिती आहे का नाही माहिती? गरुडाची आई आजारी होती. गरुडाने तिनं नीट केलं. 1 महिना सुट्टी घेतली आणि 1 महिन्यानंतर गरुड ड्युटीवरती गेला. गरुड कसं काय चालवत होता? गाडी चालवतो. ड्रायव्हर होता ना विष्णूचा, त्याचं वाहन होतं. तो ज्या दिवशी कामावर गेला त्या दिवशी आईला सगळ्या गोळ्यांची औषधांची वेळ मात्रा सगळी सांगून गेला. संध्याकाळी गरुड आला. आईला विचारलं गोळ्या घेतल्यास? हो बाळा घेतलंस. भाकर खाल्लीस? हो बाळा खाल्लीस. जेवण गेलं चांगलं? हो बाळा खाली. अर्धी पोळी खाली. बरं. गरुडाची आई म्हटली अरे तू गेल्यानंतर मला भेटायला कोण आलं होतं? लक्ष्मीनारायण आले होते. तुझे मालक होते? नाही आई. मग ते मला भेटायला आले होते. शहाळा आणलं रे त्यांनी, मला पाणी आणलं. हो. दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी भेटायला कोण आलं? गळ्यामध्ये सर्प. कोण? भोलेनाथ. तिसऱ्या दिवशी गरुड आला. आई घरात दिसेना. आईचा कन्याचा विव्हळण्याचा आवाज येत होता. आई कुठे आहे? आई कुठल्या तरी कोपऱ्यात होती. दबकत गरुडाच्या जवळ आली. बाळा तू गेला. काळा कुट्ट काळा कभिन्न माणूस आला. काळी मोठी शिंग होती. घाबरले रे. हातात खड्ग होतं. गरुडाच्या लक्षात आलं यम. इथून आईचा पत्ता त्याला माहीत झाला. इथून आईला हलवलं पाहिजे. गरुड होता तो. त्याला काही गाडी बुक करायची नव्हती. विमानाचं रिझर्वेशन करायचं नव्हतं. कुठल्या एअरपोर्टला जायचं नव्हतं. आईला पंखात घेतलं. एक उंच भरारी घेतली. हिमालयाच्या हिमशिखरावरती गरुड गेला. त्या हिमगुहेमध्ये तिला ठेवलं. खाली आला. जंगलामध्ये गवताची गादी तयार करून नेली. शहाळा आणलं, कंदमुळं आणलं, फळं दिली आईला, ज्यूस दिला. आता थकला म्हणून थोडीशी पंखमोड करायची होती. अंगमोड म्हणून बाहेर आला पंख मोडायला. पुढे यमराज हजर. रामकृष्ण हरी. इकडे कुठं? पक्षीराज म्हणले तुम्ही इकडं कुठं? काय झालं गरुडा? काल माझा बॅलन्स संपला होता. तुझ्या घरी आलो होतो पण नेट पॅक संपला होता. अपडेट यादी नव्हती. त्याच्यामुळे मी परत रिटर्न गेलो. रात्री 12ला नेट चालू झालं माझं. कधी? रात्री 12ला. सकाळी उठल्यानंतर यादी बघितली. अरे कालच्या यादीमध्ये काय होतं? नेट संपल्यामुळं पुढची अपडेट आली नव्हती. फक्त लिहिलेलं होतं गरुडाची आई. पुढे ठिकाण लिहिलेलं नव्हतं. आज नेट पॅक टाकला. अपडेट यादी आली. गरुडाची आई हिमालयाचं हिमशिखर. इकडं आलो मी. ठिकाण ठरलेलं आहे. वेळ ठरलेलं आहे. लक्षात ठेवा. फक्त आपल्याला या गोष्टीचं ज्ञान नाही. फक्त आपल्या हातात एकच आहे. देवे दिला देह भजना गोमाता तोया झाला फाटा वादिकेचा. तोया झाला फाटा वादिकेचा. देवे दिला देह भजना फाटा वादिकेचा.
देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे जर नाही केलं तर तुकोबाराय म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. वाया गेला. काय कमवलं, काय किती पैसा कमवला याला किंमत नाही आहे, किती माणसं कमवली याला किंमत आहे, किती जगला याला महत्व नाही आहे, कसे जगलात याला महत्व आहे. हे लक्षात घ्या बरं का. भजन तुला भजनाची गोडी लागली नाही तर मग कमवलं काय? गॅरंटीच नाही ना. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी आली रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. वे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला. बस आलंय ओघाणं. हा काय अभंग नाही आहे, ओघाणं आलंय पण कामापुरतं पुढे घेतलं. त्याच्यावर काय जास्त विस्तार करणं तितकंसं परंपरेत बसत नाही, पण आलं ओघाणं म्हणून सांगितलं. गॅरंटी कशाचीच नाही. नाही तरी गेला जन्म वाया. मग खरं काय आहे? खरं एकच आहे, फक्त देवाचं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, दुसरं काहीच नाही. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इस छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपो निश्वासा, हरि का नाम जपो निश्वासा, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो भूषण से सब अंग सजावे, जीवा पे हरि नाम आवे, हरि का नाम जपो निश्वासा. मिसमॅच काही सगळ्याची गॅरंटी आहे. शरीराची आयुष्याची गॅरंटी नाही, एकाच गोष्टीची गॅरंटी आहे, देवाचं नाव. तेच सोबत येणार आहे. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज आम्ही देवाचं भजन करायला तयार आहोत. काय लागतं तेवढं सांगा. शेवटच्या चरणात आहे.
दोघांचा आवाज असे दृष्ट लागण्यासारखा आहे, इतका गोड आहे. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त तुझी आन वाही नगा देवराया बहु आवडसी जीवापासून या. भाव लागतो देवाला, भाव लागतो, दुसरं काहीच लागत नाही. एकदा काय झालं, माता सीता आपल्या महलामध्ये शृंगार करत होत्या. छोटे बजरंगी आए, बाल मारुति, तो मैया आईने के सामने अपने महल में श्रृंगार कर रही थी, तो मांग में सिंदूर भर रही थी. सुनो समझ जाओ, मांग में सिंदूर भर रही थी. तो बजरंगी ने कहा, छोटे मैया ये क्या कर रही हो? तो मैया ने कहा, कुछ नहीं, अपनी मांग में सिंदूर भर रही हो. सिंदूर लगाने से क्या होगा मैया? प्रभु श्री राम की याद आई, मैया की आंसू में आए, आंखों में आंसू आए और रोते हुई मैया कही, माथे पे सिंदूर लगाने से मेरे प्रभु की आयु बढ़ जाएगी. कुंकू काला होता था, मेरे श्री राम की आयु बढ़ जाएगी. ऐसा सुनने से ये बात बाल मारुति के दिल को छू गई. पीछे मोड़े, भंडारा में गए, जहां बहुत सी सिंदूर की बोरियां रखी हुई थी, उसमें से एक बड़ी सिंदूर की बोरी उठाई, मुंह खोला उसका और पूरी की बोरी सिंदूर की बोरी अपनी सिर से पैर तक ढाल दी. पूरे शरीर पर सिंदूर डाल दिया. आंख में जाने लगी तो ऐसे पूछते हुए मैया के सामने आए. मैया, मैया घबरा गई और बोले, कौन है? बोले, मैया मैं बजरंगी. अरे क्या किया? क्या किया? बोले, तूने ही तो सिखाया मुझे, तूने ही रास्ता दिखाया प्रभु की प्रीत का. अरे तू इतना सा सिंदूर लगाएगी और मेरे प्रभु की उम्र कितनी बढ़ जाएगी? इतनी सी. तू इतना सा सिंदूर लगाओगी और कितनी उम्र बढ़ जाएगी? इतनी सी. मेरा पूरा जीवन प्रभु के लिए समर्पित है, मेरा पूरा शरीर प्रभु के लिए समर्पित है, इसलिए पूरी पूरी मैंने अपने सिर से पांव तक डाल दी. ये भाव है, ये भाव. एक बार क्या हुआ मालूम? श्री रामचंद्र जी महाराज के भरे दरबार ने विभीषण ने ताना मारा, बजरंगी क्या तेरे मन में राम है? अपमानित हुए थे प्रभु के सामने भरे दरबार ने. हाँ मेरे मन में भी राम है. तो दिखाओ. सीना फाड़ा और बोले, ले देख. अपने अंदर हृदय में श्री राम को दिखाया और बोले, ले देख. जय श्री राम. श्री राम, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. 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 आ देखे, आ देखे दिल के नगीनों में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, कीर्ति ना वैभव ना यश चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. रस चाहिए. सच्चा अमृत है सजीने में, सच्चा अमृत है सजीने में. श्री राम
सुमिरन करूं, सिया राम का सदा ही मैं चिंतन करूं। सुख मिले ऐसे अमृत को पीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। कौन लेगा श्री राम का नाम? किसी ने कह दिया जो राम दीवाने हैं जयकारा लगाएंगे, जो राम के बेटे हैं श्री राम पुकारेंगे। दुनिया में फिर से हम, ये राम नाम है। भाव लागतो, दुसरं काहीच लागत नाही। तुकोबरायांचा तोच भाव आहे, काही न लगे एक भावाची कारण। तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी, दुरावसी दुरी भावाची पुरी वाहवसी। विठोबा रखुमाई चला मेजर चला। हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा कुमार जय विठोबा हरि जय जय विठोबा कुमार जय विठोबा हरि जय जय हरि जय हरि जय जय विठोबा। बस 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 बस। उन्हाचे दिवस आहे, खूप ऊन आहे। बस बस लागलंय ना। आणि वरती सफेद कापड आहे, उन्हाचा आणखी प्रभाव वाढतो। द्या ठेवून, फक्त विनेकराला बुक्का आणि आला, बाकीचं सगळं ठेवून द्या। सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। एका अत्यंत पवित्र व्यक्ती महत्त्वाच्या पुण्यस्मरणाचा आजचा हा कार्यक्रम आहे। खूप श्रद्धेनं, खूप अंतःकरणापासून आदरणीय दादांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। त्यांच्या गुणांनी, त्यांच्या चारित्र्याने, त्यांच्या संस्काराने। ठीक आहे ठीक आहे, एक सेकंद। त्यांची कीर्ती अजरामर आहे। दुःख मानू नका, खेद मानू नका। निसर्ग आहे, निसर्गाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही। जेवढं आयुष्य होतं तेवढं आपल्या सहवासात त्यांचा सहवास आपल्याला भेटला। याच्या पुढे नियतीचं सूत्र आहे, नियतीचं सूत्र कोणी टाळू शकत नाही। तेव्हा आपल्या सगळ्यांचा भाव, आपल्या सगळ्यांच्या भावना समजू शकतो। एका पुण्यवान महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला आजची ही सेवा पंढरी बाबा आपण दिली, त्याबद्दल तुम्हाला या सगळ्या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो। आदरणीय गायनाचार्य गोरक्ष महाराज गतीर, आदरणीय हरिभक्तीपर्यंत साबादान महाराज, मृदंगाचार्य शुभम महाराज, अरे बापरे शिवा महाराज, आज भेट झाली हो। नुसते पत्रिकेतच नाव पाहतोय, फोटो पाहतोय। शिवा महाराज आडके नाशिककर, तेही आलेत, त्यांनाही धन्यवाद। प्रभावी उत्तम कीर्तनकार आहेत। युवा पिढी चांगली सध्याची संप्रदायाची। सर्व टाळकऱ्यांना मनापासून धन्यवाद। चौबदार तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद। आई साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो। सगळ्या परिवाराला शतशत नमन करतो आणि झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण व्हावी। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, आ विठ्ठल जय जय, आ बोलिले
सारा का पाया करा ज्ञानदेव तुकारा तसेच कैलासवासी बोलू नका बाकीच्यांनी बाळूदाम गोडसे यांच्या करतो बरोबर. प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत. त्याच निमित्ताने हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर यांनी अतिशय सुसव्य असं कीर्तनाच्या माध्यमातून चिंतन केलं. त्याबद्दल त्यांचे मी गोडसे परिवाराच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच बाळूच्या बाबतीत बोलायचं तर त्यांनी अतिशय कष्टातून प्रपंच उभा केला. कदाचित पावसाळ्यात त्यांच्या विहिरीला पाणी नसायचं अशी अवस्था होते आणि त्यांनी कष्टातून असा हा प्रपंच उभा केला. परंतु कष्ट करत असताना परमार्थाची कास त्यांनी सोडली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी परमार्थच केला. माणसाने आयुष्यामध्ये 4 गोष्टी कराव्या. प्रथम पहिली गोष्ट आयुष्यात एकदाच करायची असते. दुसरी गोष्ट दररोज करायची असते. तिसरी गोष्ट 3 वर्षातून करायची असते. आणि चौथी गोष्ट 3 वर्षातून एकदा करायची असते. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आयुष्यात माणसाने एकदाच लग्न करावं. दुसरी गोष्ट आईवडिलांचं दर्शन घ्यावं आणि दररोज व्यायाम करावा. तिसरी गोष्ट दरवर्षी करावी. काय करावी? संतांची देवाची वारी करावी. 3 वर्षातून एकदा करायचे. काय करायचे? 3 वर्षातून एकदा कुंभमेळ्याला जायचे. कारण आपल्या भारत देशामध्ये 3 वर्षातून एकदा कुंभमेळा भरत असतो. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये 12 वर्षातून एकदा होतो. भारत देशामध्ये 3 वर्षातून एकदा होतो असतो. म्हणून 3 वर्षातून एकदा तरी कुंभमेळ्याला जावं माणसानं. आणि बाळूने त्या गोष्टी बऱ्याचशा केल्या. म्हणून त्यांच्या जाण्याने आपल्या परिवाराला, गावाला फार दुःख झालेलं आहे. म्हणून त्यांच्या जाण्याने त्यांच्या अमर आत्म्यास शांती मिळावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. उठू नका. यानंतर हरिभक्तपरायण आडके महाराज 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्राची लोकपरंपरा, लोकसंस्कृती ज्या वारकरी संप्रदायामध्ये सामावले आहे त्या वारकरी संप्रदायाची पाईक कैलासवासी, वैकुंठवासी आदरणीय आमचे बाळूमामा गोडसे आज यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, आणि बऱ्याच दिवसापासून मी त्यांचं नाव पत्रिकेत वाचत होतो पण कीर्तन ऐकण्याचा योग येत नव्हता. आमच्या बाबतीत असंच झालं हे दोघांचं. ते आदरणीय माझे स्नेह आणि जीवाचे जिवलग सुनील महाराज मंगळापूरकर यांनी कीर्तन या ठिकाणी सुंदर सेवा केली. मी थोडं लेट झालो त्याबद्दल मी महाराजांची माफी मागतो. आजच्या सेवेला गायनाची साथ नाशिक जिल्ह्यातील एक नामवंत गायक आदरणीय आपले गोरख महाराज गतीर, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या वारकरी चालींचा ठेवा ज्यांच्याकडे आहे ते समाधान महाराज पाटील. निश्चित त्यांचं गाणं ऐकलं की समाधानच वाटतं. असे समाधान महाराज मृदुंगावरती शुभम महाराज कडगावचं भजनी मंडळ, या कार्यक्रमाचं सुंदर प्रक्षेपण करणारे बालाजी TV चॅनल आणि साऊंडवाले दादा, काय यांचे आभार मानणं गरजेचं असतं गावाच्या वतीनं. पण ते मी मानतो कारण हा परिवार आणि आम्ही काही वेगळे नाही. म्हणून आज ज्या निमित्तानं जमलो आहे ते निमित्त सर्वांना ज्ञात आहे. खऱ्या अर्थानं बाळूमामांचा आमचा 5 वर्षापासून संबंध आला. आळंदीची कार्तिक वारी असली की ते माझ्यासोबत वारीला असायचे, त्यांच्या सहपत्नीक असायचे. म्हणून बाळूमामा गेल्यानं जे दुःख झालं आहे ते निश्चितच संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये या भजनी मंडळामध्ये आहे. म्हणून त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली मी समर्पित करतो. बजारे विठ्ठला नाही तरी जन्म जाईल वाया, असे हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळपूरकर यांनी आपल्याला एकदम सुरसव्य असे कीर्तनातून अमृत पाजलेलं आहे. तसेच बाळकृष्ण भाऊंबद्दल बोलायचं म्हणलं तर ते वारकरी संप्रदायाचे पाईक होते. आषाढी कार्तिक दररोज सकाळ संध्याकाळ हरिपाठ, कुठंही कीर्तन भजन असलं तर त्या कीर्तन भजनाला ते उपस्थित राहायचे. म्हणजे असे वारकरी संप्रदायाचे हे कुटुंब, आणि ह्या कुटुंबामधून आपले बाळकृष्ण गोडसे हे गेल्याने जे त्यांच्या नातेवाईकावर, त्यांच्या कुटुंबावर जो दोखाचा डोंगर कोसळला त्याच्यातून सावरण्याची त्यांना पंढरीचा पांडुरंग हे करू आणि आपल्या पायापाची स्थान दो, एवढे मी श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण हरी. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीते पते नमः. वैकुंठवासी
बाळकृष्ण दामोदर गोडसे यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यांच्या जाण्यानं निधनानं या कुटुंबात आपतेष्टांत, त्याचप्रमाणे आगासखिंड व परिसरातील वारकरी क्षेत्रात कधीही न भरून येणारी अशी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या रूपानं जितकं प्रपंचाला अर्पित तितकंच परमार्थाला समर्पित असं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. आज त्यांचं श्राद्धविधीचा कार्यक्रम, सर्वच वक्ते बोलले त्यामुळे जास्त बोलणार नाही आणि वेळेअभावी जास्त बोलणं उचितही ठरणार नाही, म्हणून मी माझ्या सिद्धिविनायक मंदिराच्या वतीनं, त्याचप्रमाणे बेलू ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या सिन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आत विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाये दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूत परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जातसे. वर्षत सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मांदियाळी. आनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूचे आनवा चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होत. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी ती लोकी. भजिदो आदी पुरखी अखंडित आणि ग्रंथोपी जीविये विशेषी लोकिये. दृष्टा दृष्टविजय होवावेजी. येथे म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती.